अमरावती जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे। माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार येथे गुन्हा दाखल केला असून शुभम उर्फ गोलू माहुरे यांच्यासह संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणात तक्रारदार अभिजित तायडे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून ते आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू आहेत। तक्रारीवरून बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून जीव घेण्याचा कट रचण्यात आला होता। तसेच या कटात इतरांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात मोबाईल संभाषणाची रेकॉर्डिंग करण्यात आली असून त्याचा पेनड्राईव्ह पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आला आहे। दरम्यान चांदूर बाजार पोलिसांनी BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादलूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे आणि अक्युज्ड नंबर 3 गोलू मौरे आणि अक्युज्ड नंबर 2 गोलू मौरे आणि अक्युज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIR ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनेंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनेंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्ह मध्ये आहे। पण कंप्लेनेंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे। तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशन साठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक एनालिसिस। आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे। तर आता अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशन मध्ये किंवा इतर तपासात आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन।